नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण आता घरी होतो, बँगलोरवरून आलतो आणि आपल्याला आज ऑर्डर भेटले पुण्यासाठी लोकल. चला म्हटलं, चला लोकल तर लोकल, भारत तर येऊ. इथं घरी बसण्यापेक्षा म्हटलं एक तेवढेच 2 पैसे पण सुटतील. लोकल मारू आणि तिथून पुण्यातून आपण दुसरी ऑर्डर करू, कुठली भेटेल ती. म्हटलं एक तर घर तर सोडू. एकदा घरातनं बाहेर पडलं म्हणजे ऑर्डर घ्यायला काय वाटत नाही. घरातच एकदा घरी आल्या तर घरातनं पायच निघत नाही लवकर. तेव्हा म्हटलं पहिले ऑर्डर कंप्लीट करू पुण्यापर्यंत, तरी तिथून आपण दुसरी ऑर्डर घेऊ. आपण आता चेंबूरला आलोय. आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा बघा, चेंबूरचा चौक, छत्रपती शिवाजी महाराज. आणि बघा आपले महाराजांना मानाचा मुजरा. निघालो आपल्या वाटचालीस पुन्हा. आता पुण्याला लागले. आता पुण्या दिशेनं चेंबूर मधून सर्कल मधून क्रॉस केला. आता आपण गाडीत डिझेल टाकणार आहोत आणि डिझेल आपलं फुल करून घ्यायचं आता. म्हणजे कसं टेन्शन नाही हो. एकदा आपल्या गाडीला जेवण चारलं म्हणजे कसं बिंदास झालो हो. एकदा गाडीचं पोट भरलं की आपलं पोट भरलं हो. आता आपण आलोय गाडीच्या हॉटेलवर, म्हणजे गाडीचं जेवण करायला हो. म्हणजे गाडीला मस्तपैकी जेवण करूया पोट भरून, मग तिला आपल्या मार्गाने व्यवस्था करूया. आता आपण इथं तर मस्तपैकी गाडीला पोट भरून जेवण चारायचं. मग नंतर आपण इथून निघणार. पंपावर आपण डिझेल टाका. आता डिझेल टाकत आहोत. आणि हे डिझेल टाकताना बघा, आपण हे ॲड ऑन पाऊच आहे डिझेलचं, हे ॲड करतो. तुम्ही कधी केलं असतं सांगा, कारण ह्याचा फायदा काय होतो हे नक्की तुम्हाला समजेल. हा पाऊच जे आहे हे आपले इंजिन साफ करण्याचं काम करतं आणि ॲव्हरेजमध्ये पण नक्कीच फरक पडतो याच्यामुळे. हा डिझेल पाऊच आहे बघा. हा मित्रांनो तुम्ही नक्की ॲड करत जावा. डिझेल टाकताना एक 60 लिटरमध्ये 2 पाऊच 17 वाले भेटतात, तो एक किंवा 34 वाला एक, हा एक पाऊच ॲड करायचा. त्याच्यामुळे तुमचं इंजिन एकदम साफ होतं आणि क्लिअर होतं. तर हा नक्की प्रयोग करून पहा आणि तुमचं ॲव्हरेजमध्ये नक्कीच फरक पडतो. तर आता हे डिझेल आपण टाकत आहोत. फुल करणार आहे. आपल्या गाडीत तर डिझेल आहे अर्धी टाकी, पण आता अर्धी टाकी फुल करून घेतो. आता हा टाका. डिझेल टाकतायत. डिझेल झालं टाकायचं. मित्रांनो, आता आपण आलोय वाशी खाडी पुलावर. आणि हे बघा, आता पहिला हा जुना रस्ता होता खाडी पुलाचा आणि आता हा नवीन रस्ता बनवलाय. तर आपण आता नवीन रस्त्याला जाऊ खाडी पुलावरून. बघूया आपण कसा रस्ता बनवलेला आहे हा. मस्त, पहिला पण रस्ता चांगला होता आणि आताचा पण रस्ता चांगला आहे. पण एवढं झालं की त्या ब्रिजवरती ट्रॉफिक खूप होत होतं, कारण रस्ता छोटा होता आणि आता गाड्या पण एवढ्या झाल्या की बोलाय नको. त्यामुळं आता हा दुसरा पूल बनवला आहे. जिथं पहिला जुना पूल होता, हा सर्वात जुना पूल हाच होता. त्याच्यानंतर त्याला एकदम मस्तपैकी रेडी केलेला आहे आणि नवीन हा पूल तयार केलेला आहे. आता मस्त एक नंबर असं चाललंय. काय गार वाढ सुटलंय बघा, एकदम थंडगार वाटतं. हा बघा कसा आहे नाईटचा नजारा. आणि आता हा पूल क्रॉस केल्यानंतर आपण नवी मुंबईमध्ये एंटर करणार आहोत. जसं की वाशीचा टोल नाका क्रॉस करून आपण नवी मुंबईत येणार आहोत. म्हणजे हा आपण आता नवी मुंबई आणि मुंबई यांच्या बाउंड्रीवर आहोत आपण. का कसं चालली महिलांची जबरदस्त फुल हाईट लोड. पण आलं बघा आता वाशीच्या टोल नाक्यावर. आणि वाशी आता मुंबईमध्ये एंट्री करायला आणि बाहेर पडायला जर तुम्ही कारनं जर प्रवास करत असाल, तुम्हाला कारनं प्रवास हा पूर्णपणे मोफत झालेला आहे, फ्री झालेला आहे. ही राईट साईड आहे. राईट साईडचा लेन पकडून तुम्ही डायरेक्टली क्रॉस करू शकता, तुम्हाला टोल लागणार नाही. आणि हे इकडे लेफ्ट साईडून
मोठ्या गाड्या बसेस वगैरे इकडनं जातात आणि इकडनं आम्हाला तर टोल द्यावाच लागतो. आम्हाला कुठं सुट्टी नाही. हे बघा, टुरिस्ट कार असो तर प्रायव्हेट कार असो सगळ्यांना टोल फ्री झालेलं आहे. आणि हे आपली लाल परी रिटर्न येते. काय झालं काय माहिती, हे लाल परी आपली रिटर्न येते रिवर्समध्ये. मित्रांनो लागलं बघा आपण आता एक्सप्रेसला, मुंबई पुणे हायवे. हे बघा सगळी पूर्ण लाईटच लाईट कशी आहे. मुंबई पुणे हायवे लागलोय आता. काय ना 2-2.5 तास रस्ता, 2 तासच लय आलं. फक्त ट्रॉफिक नाही लागलं पाहिजे बस. आणि मित्रांनो इथं जरा चालवताना गाडी जपून चालवा आणि पहिल्या लाईनीतनं चालवू नका डिवायडरच्या तिकडून राईट वरून, कारण लगेच फाईन येतो 2000 रुपयाचा. तर सर्वांना विनंती आहे की राईट साईडच्या पट्टीवर चालू नका, एक मधली लाईन वापरा किंवा शेवटची लाईन वापरा. मित्रांनो आता आपण आलोय खालापूर टोल नाका. कसं आता टोल नाक्याला आपली एंट्री, आपली टोल नाक्याला एंट्री झालेली आहे आणि अशा तऱ्हेने आपला पण टोल कट झालेला आहे आणि निघालोय. कसा नॉन स्टॉप पुन्हा. कसा आहे नजारा एक्सप्रेस हायवेचा बघा. काय मोठमोठं डोंगर, काय नद्या. आठवलं का डायलॉग आला टनल. टनल बघा कसा आहे, नुसता अंधार. कशा आहे मित्रांनो ड्रायव्हिंग. आपले सूर्यदेव सकाळी सकाळी त्यांचं दर्शन. आता आपण पुण्यात पोचायलोय बघा. मित्रांनो राईट लाईन चालू नका, 2 लाईन मध्ये चाला, नाहीतर येईल 2000 रुपयाचा दणका. कसा येईल मग बाबा. मग आपला सगळाच रुबाब निघणार. त्यामुळे जपून त्याला बघा. पट्ट्यानं ओव्हरटॅक आला बघा. पुढे लगेच वाघ आला 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 पुढे वाघ आला. अरे हा वाघ काय करतोय. वाघाला करू आपण ओव्हरटॅक. या वाघाला केला ओव्हरटॅक. कसं आहे ओव्हरटॅक करून आपण चाललो आता बघा. कशी आहे किती स्पीडला असेल गाडी नक्कीच सांगा. मित्रांनो आता आपण एक्सप्रेस सोडून तर हा जुना रस्ता आहे मुंबई पुणे हायवे. हा खूप सर्वात पहिला रस्ता मुंबई पुणे हायवे. आता त्या रस्त्याने आपण देहू रोड मार्गे आपण वाघोलीला जाणार आहोत. हा आहे देहू सर्कल जो एक्सप्रेसवाला आल्यानंतर जुन्या रस्त्याला जॉईन करतो. सकाळी अरे वा, अरे वा 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 वा. त्यांचं सर अरे वा प्रॅक्टिस करून घेताना. गुरु सोबत असल्यानंतर शिष्य तर पुढे जाणारच की बघा. हा कसं आहे सकाळी सकाळची प्रॅक्टिस तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार मित्रांनो. सकाळी लवकर उठून नक्कीच व्यायामाला सुरुवात करा. एक्सरसाइज ही केलीच पाहिजे, आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे. तर मित्रांनो आपण आता गाडी खाली करायला आलोय मांजरीमध्ये पुण्यामध्ये. आणि बघा कुठं चाललोय आता गाडी खाली करायला. कसा येईल काय गाडी बघा कुठं टाकायची आता. आता गाडी खाली करायला आपण चाललोय आणि जे खाली घालणारे आहेत ते पुढे चाललेले आहेत बाईकवरती. हे बघा इकडं मटेरियल खाली होईल तर
मित्रांनो इथं बघा गाडी खाली करायला लावलेली आहे. इथं आपले आता जे सर्व वर्कर्स आहेत तिथं गाडी खाली होते त्यांच्या पॉईंटवरती. ते आता इथं यांनी गाडी खाली करायला लावली. आता नट पडतात बरं का, नट पडला इथं खाली आणि हे आता गाडी इथं खाली होते. हे बघा इकडे सगळं बिल्डिंगचे काम चालू आहे. हे वर्कर्स आहेत गाडी खाली करणारे. पहिल्यांदाच असे कुठे ठिकाणी गाडी खाली करा आपण आलेलो आहे तिथं. हे बघा मित्रांनो गाडी खाली होते झाले बोलणे. खूप एकदम खतरनाक बसवलाय माल. त्यामुळं काढायला जरा त्रास होतो त्यांना. घेतला खाली मस्तपैकी. हा जड आहे मटेरियल खूप. आणि बघा सर्वजण राहतात तिथे, कामगार लोक आहेत सर्व. मित्रांनो गाडी खाली झाली आहे मस्तपैकी आता. आणि हे बघा 35 बॉक्स उतरवलेले आहेत. आता इथं 35 बॉक्स उतरवले. आता आपण नवीन लोडिंग काहीतरी बघायची आणि मस्तपैकी आता बघ कुठली ऑर्डर आपल्याला भेटते. चेन्नई भेटते, बँगलोर भेटते, कोईमतूर भेटते. कुठं भेटेल तिथं निघायचं. मुंबई भेटते डबल. कुठं भेटेल तिथं निघायचं मस्त. चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.